गणेश राऊत आणि आकाश चव्हाण मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचं क्रिकेट ही निश्चित आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आज आपण पाहतो की पहिला बॉल आणि तिथे पहा आपण पाहत आहोत क्षेत्ररक्षक होते जवळ पोहोचले गेले पाहायला मिळते। पहा पुढे सरसावात गणेश राऊतचा मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर अभि पुंडे आणि विकेट इथे परंतु शिवा मासरेकरचा फटका चेन खुली की मैन खुली चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा। बार्शीकर शॉर्ट पिच बॉल उडवला गेला मिड विकेट मध्ये एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे। आकाश चव्हाण आपण पाहत आहोत पुढचा बॉल पहा काय मोठी यात्रा अगदी चेंडू मला वाटतं बिल्डिंग वर जाऊन धडकला षटकार आलेला आहे। पुढचा बॉल उडवला पाहूया मैदानात क्षेत्ररक्षक मेजर रवी हसे पाहत आहेत आणि पाहत राहिले चेंडू सीमा रेषा पार मानले जातात त्यामध्ये आकाश चव्हाण आहे। पुढचा बॉल षटकार क्रमांक 4 चौथा षटकार आलेला आहे। इथे बघा चेन खुली की मेन खुली शिवा मासरेकर फायर होत आहे षटकार आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा। पुन्हा एकदा जोरदार फटका यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार जाणारा शिवा मासरेकरचा चौकार पुन्हा एकदा परंतु यावेळेस बघूया मिड विकेट मध्ये मेजर असणार आहे चेंडूवर चूक करणार नाही आणि विकेटचं पतन होणार आहे। आकाश चव्हाण 11 चेंडू मध्ये 30 धावांची खेळी करून इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। शुभम वाकचौरे विकेट टिपताय तर मेजर रवी हसे झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काम करावं लागणार आहे। पुढचा बॉल मिस टायमिंग शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर झेल टिपतायत आणि सूरज गायकवाडची खेळी संपुष्टात दोन खंदे की चेंडू कोणता उडणार आहे कोणता काय होणार आहे जाऊया मैदानात। हर्षल भांगेचा फटका इथे मिस टायमिंग प्रवीण नायकवाडी व्हॉट अ कॅच आणि हर्षल भांगेची विकेट टिपला गेला मैदानामध्ये पण ये चेन खुली की मैन खुली शिवा मासरेकर नाम है मेरा षटकार आपण मैदानात पाहणार आहोत 6 आणि त्यानंतर ही फटकेबाजी पुढच्या वेळेस मात्र इथे शिवाला सुट्टी नाहीये झेल टिपला जाईल 25 आणि ओंकारचा सुरेख फटका प्रवीण नायकवाडी आपण पाहतो पहा काय क्षेत्ररक्षण आहे हवेमध्ये क्षेत्ररक्षण आणि ते सचिन शिरतारची विकेट संघाने बनवलेले आहेत। 69 धावांचं लक्ष असणार आहे आणि हे 69 धावांचं टार्गेट पूर्ण होणार किंवा नाहीये। साइडवर समृद्धी इम्प्रा गणेशदादा डोंबरे युवा मंच गुंजळवाडी खामुंडी संघाला आहे। पहिला बॉल मिस टायमिंग तिथे प्रयत्न पहा आकाश चव्हाण एक सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोण आहे आकाश चव्हाण आहे का कोण ओमकार माफ करा अप्रतिम झेल टिपला गेलेला आहे मैदानामध्ये। पुढचा बॉल इथे खेळला गेलेला आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये अभि पुंडे फायर करत आहे 4 धावा येत आहे मैदानामध्ये। पुढचा बॉल इथे पुढे सरसावत खेळला फटका मिस टायमिंग हर्षल भांगे चेंडूवर झेल टिपला आणि अभि पुंडे विकेट देत आहेत मैदानामध्ये। आपण पहा भाग्यशाली विजेते बना आणि इथे पहा सागर गोंदकर पुल करतायत एक पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेस पाहायला मिळणार आहे। मेजर रवी हसे खेळतायत इथे चेंडू पुल करतायत उडवताय गॅप मध्ये हर्षल भांगे अंदाज घेतला आणि इथे झेल टिपला मेजर रवी हसे यांची येणारी विकेट मैदाना शॉर्ट पिच चेंडू उडवला सचिन शिरतर चेंडूवर पोहोचला झेल टिपला आणि हंगेवाडी विजय सांगळे मित्र नेहमी हसून उत्तर देणार समोरच्याला ही कला प्रत्येकाला जमत नाही। पहा पुढचा चेंडू चेन खुली की मैन खुली शिवा मासरेकर झेल धावसंख्येवर बाद झालेले आहेत। 69 धावांचं लक्ष आहे। रिव्हर्सिप मारण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड होताना मात्र या वर्षी अजून काही पाहायला मिळाले नाही आलेले आहेत परंतु इथे प्रशांत सहाने
मोठा फटका खेळतायत मिड विकेट. ओ काय चेंडू आहे, रवी ढमाले यॉर्कर चेंडू आणि कराच. पहिला बॉल पाहूया अगदी डिब्याकडे पाय सीमा रेषेचा वेध घेणारा येणार आहे प्रशांत सहाणे यांचा चौकार कोसळले गेले आणि यानंतर विनर टीमची मॅच होईल. पुढचा बॉल हवे शिवा मासरेकर चेंडूवर आहे विकेट नंबर 9.